माझं मन आहे ना, मला सारखं चांगलं चांगलं खायला मागतं. मी किती जरी म्हणलं ना नाही, तरी पण ते म्हणतं नाही नाही खायचंच आहे खायचंच आहे. म्हणून मग आता बनावं लागतंय मला. आता हे काय बाहेरचं सारखं सारखं खायला परवडणार नाही, म्हणून मी घरीच बनवत असते. तर आज काय केलं माहितीये का, मस्तपैकी सिमला मिरची कापून घेतली, कांदा कापून घेतला आणि त्याचे असे तुकडे तुकडे करून घ्यायचे बरं का. आणि चपात्याचं पीठ असतंच आपलं, आणि नेमकं चपात्या बनायच्या आधीच करायला घ्यायचं, म्हणजे चपात्याचं पीठ परत मळायचं टेन्शनच राहत नाही, तेव्हाच बनवून घ्यायचं. एक उंडा घ्यायचा, तोडून त्याला लाटून घ्यायचं आणि थोडंसं लाटलं का मग त्याच्यावर चीजचे स्लाइस असतात ना, ते द्यायचे ठेवून बरं का. आता एक दोन तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचे, जेवढं तुम्हाला चीज आवडतं तेवढं, आणि त्याला परत आहे ना असं दुमडून तुमडून लाटून घ्यायचं बरं का पिठात मळून. आणि पिझ्झाचा आकार काय असा असतो तेवढंच लाटायचं, जास्त मोठं नाही. आणि मग त्याला आहे ना लाटून घेतले का, असे काट्याचे चम्मच असतात ना, ते बदा बदा असे टोचून घ्यायचे त्याच्यामध्ये बरं का. म्हणजे त्याच्या अशी चपाती फुगत नाही ना, त्याच्यामुळं ते टोचायची गरज असते. आणि मग त्याला गॅसवर ठेवायचं पॅन नाही तर तवा, त्याच्यावर असं हलकं फुलकं भाजून घ्यायचं, उतरून घ्यायचं बरं का, जास्त डाग नाही पाडायचे, हलकंसं भाजायचं. नंतर थोडीशी लाल मिरची पावडर टाकायचं, तेल टाकायचं आणि त्याला सगळीकडे लावून घ्यायचं असं पांगून चम्मचने. नंतर थोडासा सॉस टाकायचं, त्याला पण लावून घ्यायचं. नंतर मग त्याच्यावर चीज टाकायचं, आता हे मोझरेला चीज आहे ते टाकून द्यायचं. नंतर त्याच्यावर कापलेला कांदा, सिमला मिरची आणि तमाकाच्या कणसाचे बी असतात ना, म्हणजे कॉर्न, ते टाकायचं. ऑरेगानो टाकायचं, थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं, सगळीकडे पांगून घ्यायचं बरं का हे सगळं. आणि तोच तो परत पॅन गरम करायला ठेवायचा, एकदम बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावर हे 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं, एकदम झाकण ठेवून बरं का. आता मस्तपैकी नंतर बघायला गेलात ना रेडी झालेला असतो. उतरून घ्यायचा, परत थोडंसं ऑरेगानो टाकायचं, मीठ टाकायचं असेल तर टाकायचं. चीजमध्ये पण थोडंसं मीठ असतं, त्याच्यामुळं काही टाकायची गरज नाही पडत, पण तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. आता मग काय कापायचे आणि लगेच पीस खायला घ्यायचे. एवढा म्हणजे भारी लागतो ना, काय सांगावं. तर एक वेळेस बनवा बरं तुम्ही पण.